आताची मोठी बातमी आपण बघतोय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। मराठीसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती केंद्र सरकारचा हा एक मोठा निर्णय आपण म्हणू शकतो। गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन होताना दिसतंय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक प्रयत्न केले जात असताना सुद्धा आपण बघितलेले आहेत। अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी सुद्धा यासाठी प्रचंड अपार मेहनत घेतलेली आहे। आणि आताची ही मोठी बातमी सगळ्या मराठी माणसांना किंवा मराठी भाषा जिथे जिथे जगते आहे, जगवली जाते आहे, वापरली जाते आहे, त्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशी ही बातमी आपण बघतोय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सध्या मिळालेला आपण बघतोय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके। समस्त मराठी जनांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। पुढे मुख्यमंत्री काय म्हणतात आपण बघूयात। अखेर मराठी भाषेला, माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। एका लढ्याला यश आलंय असं ते म्हणतायत, कारण ज्या पद्धतीने मी सांगितलं गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मेहनत आहे आणि अखेर ती फळाला आलेली आहे। यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला। आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसंच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावतजी यांचे सुद्धा त्यांनी आभार मानलेले आहेत। या कामामध्ये अनेक मराठी विचारवंतांची, अनेक साहित्यिकांची मोलाची मदत झालेली आहे। त्या सगळ्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानलेले आपण बघतोय। मराठी भाषेसोबतच पाली, प्राकृत, आसामी, बंगाली अशा 4 भाषा, अशा एकूण मिळून 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे नेमकं काय केलं जातं, तर मराठीच्या बोलींचा आता अभ्यास करायला प्रोत्साहन मिळेल। संशोधन आणि साहित्य संग्रह करणं हे सुद्धा महत्त्वाचं पाऊल ठरेल। भारतामधल्या सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय याच्यानंतर केली जाऊ शकते। मराठीमधले प्राचीन ग्रंथ जे आहेत ते अनुवादितही करायला आता मोठ्या प्रमाणावरती सुरुवात होईल। महाराष्ट्रामधील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळेच मराठी भाषा ही पुढच्या पिढीकडे जाणार आहे, जतन केली जाणार आहे। मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, व्यक्ती आहेत किंवा विद्यार्थी आहेत, या सगळ्यांना भरीव मदत सुद्धा दिली जाणार आहे। कारण या सगळ्यांचाच खरं तर मराठीसाठी मोठा वाटा असेल। भाषा जगवण्यासाठी, भाषेच्या संवर्धनासाठी मोठा वाटा असणार आहे। अभिजात भाषेमधल्या दर्जा दिलेल्या ज्या भाषा असतात त्यांना स्कॉलरशिप सुद्धा दिली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।